शुक्रवारची एक सुंदर सकाळ. नेहमीप्रमाणे माधव आपल्या कार्यालयात वेळेवर हजर झाला. आज तसं फारसं काम नसल्याने विकेंडला काय करावं याचा विचार चालला होता. तासभर लोटला तरी अजून काही ठरत नव्हतं. मन चलबिचल होत होतं. विकेंडला घरी थांबायची सवयच नव्हती त्याला. हातातला कॉफीचा मग घेऊन जरा खिडकीजवळ गेला. बाहेर पाहिलं तर आभाळात काळे ढग दाटून आलेले दिसले आणि बघता बघता काही क्षणात पाऊस धो-धो बरसू लागला. पुढचे 3 तास पाऊस सतत कोसळत होता. व्हॉट्सअपवर बातम्या येऊ लागल्या की शहरामध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. अजून काही तास पाऊस असाच पडेल असे टीव्हीवर सांगण्यात येत होतं. अचानक बॉस आले. लवकरात लवकर घरी जाण्याची सूचना केली. सकाळी येताना पाऊस नसल्याने माधवने रेनकोट पण आणला नव्हता. तशीच बाईक काढली आणि भिजतच घरी जायला निघाला. 15-20 मिनिटे गाडी चालवल्यावर अचानक त्याला एका झाडाखाली एक अनोळखी व्यक्ती दिसली. सुबोध सारखीच कोणीतरी होती. पाठीवर बॅग आणि हातात ट्रेकिंगला वापरतात ती काठी दिसली. पाऊस जोरात असल्याने स्पष्ट दिसत नव्हतं. तरी थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि गाडी वळवून परत मागे आला तर तो सुबोधच होता. सुबोधला पण माधवसारखी नवनवीन ठिकाणं फिरायची आवड, म्हणून तो असाच कुठेतरी भटकत असायचा. माधवने विचारलं, अरे एवढ्या पावसात इकडे काय करतोस? चल घरी चल, सोडतो तुला गाडीवर. सुबोध काही न बोलता गाडीवर बसला. त्यांच्या संभाषण सुरू झालं. माधवने पुन्हा विचारलं, इकडे का थांबला होतास? तर तो बोलला, मी तर कायमचाच थांबलो आहे. म्हणजे? काही नाही, तू गाडी चालव. माधवने विचारलं, कुठे गेला होतास रे? तसं सुबोधने सांगायला सुरुवात केली. दूर डोंगरात वळू नावाचं गाव आहे. त्या गावातून जंगलामध्ये 2 तास चाललं की एक गुप्त धबधबा आहे. तिथेच एक सुंदर मंदिर सुद्धा आहे. सुबोधने त्याचे वर्णन इतके सुंदर केले होते की कोणालाही तिकडे जावंसं वाटेल. बोलता बोलता अचानक थांबला. पण तिकडे जाऊ नको एवढं सांगून अचानक एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. पण ते वर्णन ऐकून माधवने मनोमन ठरवलंच होतं की या विकेंडला आपण तिकडेच जायचं. पण गाडी मध्येच का थांबवायला सांगितलीस? विचारलं तर काही बोलला नाही. मग परत विचारलं की झाडाखाली का थांबला होतास? तर म्हणाला, त्या धबधब्यावर जाऊन आलं की कळेल. सुबोधचे असे विचित्र वागणे त्याला खटकले. पण त्याकडे दुर्लक्ष करीत घरी गेला आणि उद्याच्या निघायची तयारीला लागला. नेहमीच्या जवळच्या मित्रांना त्याने फोन करायला सुरुवात केली, पण कोणीही यायला तयार नव्हते. त्यातल्या एका मित्राने तर माधवला सावध केले की त्या ठिकाणी जाऊ नको. ते ठिकाण आडवाटेला आहे. तिकडे जाण्यासाठी खूप धोका आहे. त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळे भास होतात आणि बऱ्याचदा गेलेले काही लोक परतले सुद्धा नाहीत. हे ऐकून तर माधवला आश्चर्य वाटले. असं खरंच आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याने सुबोधला फोन केला, पण त्याचा फोन संपर्क कक्षाच्या बाहेर आला. थोड्या वेळाने अजून 3-4 वेळा फोन केला, पण पुन्हा तेच. मग त्याने एकट्याने जायचं ठरवलं होतंच की तेवढ्याच मला फोन केला आणि येतो का विचारलं. तसा मी पण जायला तयार झालो. एरवी मी पूर्ण गावची माहिती घेतल्याशिवाय निघत नाही, पण या वेळेस अचानक विचारल्याने माहिती गोळा करायला पुरेसा वेळ नव्हता. तरी मी तयार झालो होतो. मला त्याने या सर्व गोष्टींची काहीच कल्पना दिली नाही. त्याने फक्त एवढेच सांगितले की सुबोध भेटला होता, तो जाऊन आला आहे परवा. ठीक आहे म्हटलं. सकाळी 7 वाजता बाईकने निघायचं ठरलं. एक रात्र आम्ही तिकडे थांबणार होतो अशा बेताने बॅग भरली होती. सकाळी माधव बाईक घेऊन बाहेर उभा होता. घरून निघताना मला एक सवय आहे की सद्गुरू तुम्ही माझ्या सोबत चला असं म्हणायची. असं बोलून बाहेर पडलो. आईला आवाज दिला, आई येतो ग, उद्या रात्रीपर्यंत. आज रामाचा जप न केल्याने चुकल्यासारखं वाटत होतं. गाडीवर बसून सवारी निघणार तेवढ्यात एक मांजर डावीकडून उजवीकडे आडवी गेली. हा तर अपशकुन किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल आहे हे जाणवले. जर मांजर उजवीकडून डावीकडे गेली तर तो शुभ मानतो, पण आज उलट दिशेने गेली होती. तरी पण जय शिवशंकर म्हणत गाडी काढली आणि निघालो वळू गावाच्या दिशेने.
गुगलवर ते गाव दिसत नसल्याने जवळच्या गावचं नाव मॅपमध्ये टाकून बघितलं तर 4 तास लागणार होते. मग मी ठरवलं की 2-2 तास गाडी चालवायची. सकाळची वेळ असल्याने रस्ते पण रिकामे होते. थोड्या अंतराने मेन हायवेला गाडी येणार तेवढ्यात पुन्हा मांजर आडवी गेली. आता मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी गडबड होणार आहे हे जाणवत होतं. माधव गाडी चालवत होता आणि मी मागे बसून गार वाऱ्याचा आनंद घेत होतो. तेव्हा पाहिलं की काही लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. काही व्हिडिओ करत होते. माधवची गाडी ही काही स्पोर्ट बाईक नव्हती. तरी का असे कळत नाही. त्याला म्हटलं, गाडी मला चालवायला दे. एरवी तो देत नसे, पण या वेळेस त्याने लगेच दिली. तेव्हा माझ्या लक्षात आले की गाडीचे आरसे फुटले होते. त्याला विचारलं की हे कधी झाले, तर म्हणाला की येताना गाडी पडली आणि फुटले ते आरसे. म्हटलं, बोलला का नाही आधी? लागलं का कुठे? तर म्हणाला, नाही. हे सोड रे, आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचे. तशीच गाडी 2 तास पळवली आणि घाटात एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. कौलारू घर, त्याला एक मोठी खिडकी पाडून दुकान बनवलं होते. समोर 4 वासे लावून मांडव घातला होता. त्याखाली 2 मोठे बाकडे होते. बाजूला काही गुरं चरत होती आणि त्यांना राखायला एक 8 वर्षाचा चिमुकला होता. लाल टी शर्ट, हाफ चड्डी, एका हातात काठी, दुसऱ्या हातात एक पुस्तक, हसरा आणि आनंदी चेहरा. जणू त्याचं स्वतःचं एक वेगळं विश्व होतं आणि त्यात तो रममाण होता. त्याला पाहून खूप नवल वाटलं. केवढासा तो जीव आणि एवढं मोठे प्राणी राखतो. 2 चहा द्या काका आणि एक पार्लेजीचा पुडा. माधव फक्त चहा प्यायला आणि मी 2 पुडे फस्त केले. अजून 2 पुडे घेतले. एक गाईला दिला आणि दुसरा त्या चिमुकल्याला द्यायला गेलो, पण तो काही घ्यायला तयार नव्हता. अरे घे रे, रोज कुठे येणार आहे मी तुला द्यायला. असं म्हटल्यावर तो बोलला, पुडा घेतो, पण आधी या गाईच्या पाठीवरून हात फिरवा. का बरं? पण तो अडून बसला होता. हात फिरवा, मगच पुडा घेतो. मग मी हात फिरवला आणि त्याने तो पुडा घेतला. आता म्हणला, तुमच्या मित्राला सांगा. हे 1 तास माधव घाबरला. नाही नाही म्हणाला. छा, काही पण काय? काही कळलं नाही. तो मुलगा असं का करायला सांगतोय? पण माधव, तू का नाही म्हणतोयस? माधव काही न बोलता गाडीजवळ जाऊन उभा राहिला. तो मुलगा माझ्याजवळ येऊन बोलला, जिकडे जाताय तिकडे जाऊ नकोस, घात होईल. हे ऐकून मला दरदरून घाम फुटला. पुढे काही विचारणार तेवढ्यात तो पळून गेला. काकांना विचारलं, किती रुपये झाले? 38 रुपये. काकांनी पण एका चहाचे पैसे लावले नव्हते. पाटीवर चहा 8 रुपये लिहिला होता, पण 38 कसे काय विचारले तर म्हणाले, तुम्ही त्या मुलाला 1 पुडा म्हणून मी स्वतःहून पैसे कमी लावलेत. मी पैसे घेण्याचा आग्रह केला, पण नको देऊ बाळा, स्वतःची काळजी घे म्हणाले. मी हो म्हटलं आणि तिथून निघालो, पण डोक्यात या सगळ्या घटनांचा विचार सुरू झाला होता.